हॉटेल ऑर्किड येथे कानोसा स्कूल माजी विद्यार्थी 36 वर्षांनंतर एकत्रित स्नेह मेळावा संपन्न। धुळे शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या हॉटेल ऑर्किड या ठिकाणी सलग 2 दिवसीय कानोसा स्कूलच्या 1988 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा 36 वर्षांनंतर एकत्रित येत स्नेह मेळावा संपन्न झाला। दिनांक 18 ते 19 जानेवारी 2025 या 2 दिवसीय स्नेह मेळाव्यामध्ये विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते। तर सुरुवातीला सर्व माजी विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले। त्यानंतर या ठिकाणी शिक्षकांच्या समवेत सदर या 36 वर्षांनंतर एकत्रित येणाऱ्या सर्व 1988 सालच्या वर्षातील बॅचच्या वर्षातील 85 माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला। आज दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सर्व 85 माजी विद्यार्थी एकत्रित येत कानोसा शाळेत जाऊन स्कूलमध्ये जाऊन स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला। यात गाणे, खेळ, आपला परिचय करून देणे असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले। तदनंतर स्नेह भोजन कार्यक्रम देखील पार पडला। तर लेट युअर लाईट शाईन स्कूलचा मोटो घेऊन या ठिकाणी माजी विद्यार्थी एकत्रित झाले होते। तर सलग 36 वर्षांनंतर या ठिकाणी माजी विद्यार्थी एकत्रित झाल्याने एकच आनंद जल्लोष व्यक्त करण्यात आला। तर सदर 85 विद्यार्थी हे विविध जिल्ह्यातून, तालुक्यातून, संपूर्ण भारतातून एकत्रित येत 85 माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या ठिकाणी पार पडला। या प्रसंगी या ठिकाणी निकिता अजमेरा, वीरेंद्र बापना, हॉटेल मालक तथा माजी विद्यार्थी डॉक्टर आनंद गिंदोडिया, ललित कटारिया, गिरीश बहाडकर, ॲडव्होकेट योगेश अग्रवाल, मजहर शेख, राजेश पटवारी, नरेश बागल, विनीत जैन, उज्ज्वला कोतवाल, दिनेश खांडेकर आदी सर्व माजी विद्यार्थी यांनी या स्नेह मेळाव्यासाठी अथक परिश्रम घेतला। यावेळी 82 माजी विद्यार्थ्यांसमवेत स्नेह मेळावा अतिशय उत्साहात पार पडला। 1988 चे 10वीचे विद्यार्थी गेल्या 36 वर्षापासून आमचा स्नेह मेळावा झालेला नव्हता। हा आज 18 आणि 19 जानेवारी हा आमच्यासाठी पहिला स्नेह मेळावा आहे। या मेळाव्यासाठी जवळपास 84 विद्यार्थी मित्रांनी, मैत्रिणींनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि हजर आहे। आम्ही काल सकाळपासून हा 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता। आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील आमच्या सर्व शिक्षक आणि शिक्षिका वर्ग जो होता त्यांना बोलून त्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्यांचा आभार व्यक्त करून आज आम्ही हा कार्यक्रम साजरा केला। माझं सर्व स्नेहींना, मित्रमैत्रिणींना आव्हान आहे की असा स्नेह मेळावा ज्यावेळेस होईल त्यावेळेस प्रत्येकाने सहभाग घ्यावा व या पहिल्या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहिल्याबद्दल कोर कमिटीच्या वतीनं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्ते, निकिता मंत्री, अजमेरा मंत्री और बैच ऑफ 1988 कनोसा कॉन्वेंट स्कूल हम लोग सब यहाँ पर आज इकट्ठा हुए हैं। हमने 2 दिन का प्रोग्राम ऑर्गेनाइज किया था। ये हमारी पूरी कोर कमेटी यहाँ पर सामने आपको दिख रही है और हम लोगों ने 2 दिन का 18 और 19 में से 2 दिन का प्रोग्राम रखा था। हम लोग 36 इयर्स बाद आज मिल रहे हैं और टोटल 85 लोग हम लोग जमा किए हैं यहाँ पर। बहुत 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 मेहनत की है पिछले 2 महीने सबने काम करके। एंड हम आज सब लोग स्कूल गए थे। बैक टू स्कूल ये थीम था हमारा। बहुत ही बढ़िया एक्सपीरियंस था। हमारे मैक्सिमम टीचर्स भी हमारे साथ आज आए हुए हैं। तो थैंक यू एवरीबडी फॉर ज्वाइनिंग अस। एंड हम लोगों ने एक चीज़ डिसाइड की है कि हमारे जितने भी फ्रेंड्स हैं जहाँ जिसको ज़रूरत रहेगी हम लोग वहाँ पर अपनी तरफ से वॉलंटरीली पहुँचने की पूरी कोशिश करेंगे और अपनी तरफ से जो हेल्प हो सके वो ज़रूर करेंगे, हमारे टीचर्स को भी और हमारे फ्रेंड्स को भी। ग्राउंड जीरो टीम जो है हमारी, ये सब कमिटेड है कि इसी तरह से हम ऑल्टरनेट ईयर्स एक गेट टुगेदर प्लॅन करते रहेंगे। थँक्यू व्हेरी मच। आम्ही सगळेजण गेट टुगेदरसाठी कनोसा कॉन्व्हेंट बॅच ऑफ 1988 या गेट टुगेदरसाठी धुळ्याला सगळे एकत्रित झालो आहे। हॉटेल ऑर्किड ही आनंद गिंदोडियाची हॉटेल आहे आणि त्यांनी आम्हाला आमच्या बॅचचाच येतो आणि त्यांनी आम्हाला इकडे सगळ्यांना व्हॉलंटरीली ऑफर केलं होतं की आम्ही सगळे इकडे राहू शकतो आणि 2 दिवसाचा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केला होता 18 आणि 19 जानेवारी।
18 तारखेला सकाळपासूनच आम्ही सगळे ग्राउंड झिरो टीम आमची सगळी इकडे उपस्थित होती आणि सगळे स्वागतची तयारी सगळ्यांची ढोल ताशेसहित सगळ्यांची स्वागतची तयारी केली होती. 2 दिवसाच्या कार्यक्रमात आम्ही वेगवेगळे गेम्स, बॅक टू स्कूल ही थीम होती आमच्या अख्ख्या गेट टुगेदरची. त्याच्यात आम्ही गेम्स ठेवले होते जे आम्ही लहानपणी खेळायचो. त्याच्यानंतर संध्याकाळी छान गाण्याचा प्रोग्राम ठेवला होता आम्ही. त्याच्याबरोबरच खूप आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये टॅलेंट आहे. खूप लोकांनी आपले व्हॉलंटरीली गाणे पण याच्यात प्रस्तुत केले. त्याच्यानंतर आज सकाळी 19ला आम्ही सगळे शाळेत गेलो. आमच्या कनोसा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आम्ही सगळे गेलो. तिकडे आमच्या बॅचच्या सगळ्या टीचर्सलाही आम्ही बोलवलं होतं आणि सगळ्या टीचर्स आल्याही. खूपच म्हणजे असं मन भरून आलं होतं शाळेत गेल्यावर. खूप आठवणी परत आल्या आमच्या आणि ते कार्यक्रम तिकडे खूप सुंदर आमचा झाला. आम्ही स्कूलचे प्रेयर्स बोललो, आम्ही तिकडचे स्कूलचे गाणे वगैरे तिकडे सगळे आम्ही घेतले आणि त्याच्यानंतर परत आता इकडे हॉटेल ऑर्किडमध्ये येऊन सगळ्या टीचर्स बरोबर सगळे आम्ही जेवतोय. तर हे खूपच सुंदर एक गेट टुगेदर आमचं झालेलं आहे. आमची फक्त एवढीच आता इच्छा आहे की आम्ही आता खूप वर्षानंतर 36 वर्षानंतर भेटलो आहे, पण आता याच्या पुढे आम्हाला रेग्युलर भेटायचं आहे हे आम्ही ठरवलेलं आहे. आणि हे सगळे आमचे जे टी शर्ट्सवर लिहिलेलं आहे हा आमच्या स्कूलचं मोटो होता, लेट युअर लाईट शाईन. तर हा टी शर्टही मी पुण्याहून बनवून आणला होता सगळ्यांसाठी. तर अशा सगळ्यांनी प्रत्येकाने काही ना काही व्हॉलंटरीली पुढे येऊन काम केलेलं इकडे. आणि पुढेही आम्ही आमच्या बॅचच्या मुलांसाठी, दुसऱ्या आमच्या सगळ्या टीचर्ससाठी जे काही मदत जिकडे लागेल ती आम्ही नक्कीच करू हे आम्ही आपसात ठरवलेलं आहे. ऑल ओव्हर इंडियावरनं आमचे फ्रेंड्स आलेले आहे. म्हणजे लिटरली लोक 12-12 तास ट्रॅव्हल करून आलेले आहे आणि आम्ही 85 स्टुडंट्स या गेट टुगेदरला या संख्येत आम्ही जमा झालेलो आहे, जे सगळ्यात मोठं गेट टुगेदर आहे आजपर्यंत कनोसा कॉन्व्हेंटचं. थँक्यू सो मच.